सर, हवामान बदलाचा जो आरोग्यावरती परिणाम होतो, यामध्ये बऱ्याचदा काही ऑपरेशन झालेले पेशंट असतात, स्पेशली लेडीज. तर असं आभाळ आलं म्हणा किंवा असं असं ज्यावेळी वातावरण होतं, अशावेळी अंग दुखणं वगैरे असं सगळं होत असतं. तर त्यावेळी काय करावं? अंग दुखणं वगैरे कदाचित वातावरणामुळे नसेल, कदाचित काय असते की थोडं आभाळ वगैरे आलं तर आपली ॲक्टिव्हिटी कमी होते आणि ह्याच्यामुळे दुखणे वगैरे असतात. खरं हे दुखणेचं जे तुम्ही म्हणताय, एक तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे आम्ही बेळगावातल्या 100 डॉक्टर्सवरती एक टेस्ट केली विटॅमिन डी म्हणून. बरं. आणि 100 डॉक्टर्सपैकी जवळजवळ 80% डॉक्टर्समध्ये विटॅमिन डी कमी होतं. बापरे. त्यामुळे एस्पेशली ज्या प्रेग्नंट बायका असतात किंवा ज्या पाळी ज्यांची आता मेनोपॉज म्हणतो आपण, मेनोपॉजच्या जवळ असतात, ह्या लोकांमध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता असते. ते सुद्धा तुमच्या डाएटमध्ये कॅल्शियम कमी असल्यामुळे विटॅमिन डी का होते, तर आपण सूर्यप्रकाश कमी पडला असेल तर इकडे पण एन्व्हायरमेंटल अँगल आहेच की जर आता कसं आहे, आपण ऑफिसमध्ये बसून एसी मध्ये काम करतोय, होय ना. आपली बाहेर जायची, पूर्वी कसं बाहेर जाऊन आपण काम करायचो, तर ते बाहेर एन्व्हायरमेंटला किंवा सनलाईटला स्पेसिफिकली जे ऊन असते किंवा सूर्यकिरण असते, ह्याला एक्सपोजर कमी असल्यामुळे विटॅमिन डी डेफिशियन्सी होते. आणि ही विटॅमिन डी डेफिशियन्सी आणि कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे अंग दुखणे वगैरे हे प्रकार जास्ती होतात. अच्छा. त्यामुळे तुम्ही कॅल्शियम आणि विटॅमिन डीचं तुम्ही चेक करून तुम्ही ट्रीटमेंट करून घेतलेली बरी, असं जर अंगदुखी वगैरे काही असेल तर. ओके. एक कॉलर जॉईन झालेत. हॅलो. नमस्कार मॅडम, अशोक कंटोपरे बोलतोय. नमस्ते सर, आपला प्रश्न विचारा. हा, प्रश्न विचारा अशोक सर. हा हा सर. ते काय म्हणजे आता आम्ही कुठेतरी प्रवासाला जातो, गावाला वगैरे जातो, एक दिवस असते, एक रात्र हॉल्ट करून यायचं असते दुसऱ्या दिवशी. तर आता पाणी न्यायचं आमच्या समजतं, पाणी बाहेर चालत नाही पाणी. तर आम्ही 1, 2, 2.5 लिटर वगैरे जास्तीत जास्त नेऊ शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही तिथे गेला दुसरं पाणी घेतलं, म्हणजे कसं सर्दी खोकला आल्यावर 8 दिवस तसं चालू होतंय. त्यासाठी म्हणजे तुम्ही काय सांगता, म्हणजे ते बाहेरचं पण पाणी चालत नाही, तुम्ही म्हणजे ॲक्वागार्ड हे वगैरे पण चालत नाही, अशा लोकांनी काय करायचं? जरा सहसा जे आता आपण जे वॉटर फिल्टरेशन युनिट्स म्हणतो, त्यात 2 प्रकारचे आहेत. एक रिव्हर्स ऑस्मॉसिस RO वॉटर आहे आणि दुसरं जे आहे ते कॅन्डल फिल्टर्स असतात. हे फिल्टर्स असतात. तिसरं जे आपण सगळ्यात बेस्ट हे म्हणजे उपाय म्हणजे तुम्ही पाणी उकळणे. लोक फक्त पाणी गरम करून पितात, तर गरम नव्हे तर खळखळून चांगलं उकळलं पाहिजे आणि उकळलेलं पाणी पिणं हे सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे माझ्या मते जर मला कुणी पेशंटनी आज विचारलं तर फिल्टरपेक्षा उकळलेलं पाण्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप कमी असते, तेव्हा उकळून थंड करून पाणी पिलेलं बरं. चालत नाही ना. आता बाहेरचं सर तुम्ही जर बाहेर जात असाल तर त्याच्यात छोटे पोर्टेबल RO डिव्हाइसेस सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही कसं आहे, आता सगळं पाणी तुम्ही 2 दिवसासाठी तरी बेळगावात घेऊन जाता येत नाही तुम्हाला, त्यामुळे तिकडचं पाणी तुम्हाला घ्यावंच लागेल. आणि फिल्टर हे आपले जे बिस्लरी वगैरे जे पाणी असतात, मिनरल वॉटर, ते चालू शकतात. खरं त्याच्यात पण तुम्हाला ते परत महाग पडतं की परत त्याला पैसे देऊन. त्यापेक्षा पाणी उकळून पिणे किंवा पोर्टेबल डिव्हाइसेस जे असतात प्युरिफिकेशनचे ते अवेलेबल आहेत. गरम करून प्यायचं. गरम उकळून प्यायचं, उकळून थंड करून प्यायचं, फक्त गरम